नमस्कार मित्रांनो, हा अनुभव नूतन तिवारी यांनी आपल्याला मेल केलेला आहे। खरं तर 1 महिन्यापूर्वीच त्यांनी हा मेल मला केला होता, पण मलाच रेकॉर्डिंग करायला वेळ नाही भेटला। तर चला सुरू करूयात। ती जणू चंद्राच्या नितळ चांदण्यासारखी तेजस्वी आणि सुंदर सुडोल डौलाची, कमरेपर्यंत लांब केस तिचे नाव तिला शोभेनासेच चांदणी। घरात तिला सगळेजण याच नावाने हाक मारायचे। वयात आलेली ऐन तारुण्यात ती मनमोहक दिसत होती। पाहता पाहता तिला स्थळ आले। मुलगा पुण्यातील प्रतिष्ठित खानदानातला एकुलता एक वारस होता। त्याला चांदणी पहिल्या नजरेत आवडली। मुलगी पाहण्याचा कार्यक्रम थेट साखरपुड्यात बदलला। दोघांची मनं जुळली। चांदणीच्या आयुष्याचं सोनंच झालं असं सगळ्यांना वाटू लागलं। जीवापलीकडे जपलेली चांदणी आज तिच्या सासरी जाणार होती। तिचे मन समुद्रासारखे भरून आले होते। मनातील असंख्य लाटांनी अश्रूंचे रूप घेतले आणि तिच्या निळ्या डोळ्यातून अश्रू आले। बाबासुद्धा मनातील वेदना कसे बसे आवरून तिला निहाळत होते। आईला मात्र इतकं धैर्य धरता आलं नाही। ती पण भावनेच्या भारात रडत होती। शेवटी चांदणी तिच्या हक्काच्या घरात पोहोचली। मल्हारी मार्तंडाची भली मोठी मूर्ती तिच्या घरात होती। दर्शन घेऊन जोडपं पुढच्या पूजेला लागलं आणि पुढचे काही दिवस असेच गेले। नवी नवरी खूप रंगली सासरी। हळद आणि मेहंदीचा सुगंध तिला अजून होता। नवी नवरीये, जास्त बाहेर फिरून देऊ नका, चांगलं नसतं ते। काही लोकांनी तिच्या सासूला हे सांगितलं आणि हे सांगताना चांदणीने ऐकलं ते। पण तिची सासू म्हणाली, मार्तंड मल्हारीची कृपा आहे आमच्यावर, काय होणार आहे आम्हाला। पण शेवटी जे नको होते तेच झाले। एकदा अमावस्या असूनही चांदणी आणि तिचा नवरा रात्री उशिरा घरी परतले। थोरल्या मोठ्यांनी ओरडा केला, पण तिच्या नवऱ्याने सगळं निस्तरलं। आता चांदणी आणि प्रतीकराव त्यांच्या खोलीत झोपायला गेले। प्रतीक तिच्या नवऱ्याचे नाव होते। पण काय माहीत का चांदणी खूप अस्वस्थ वाटत होती, जणू ती खूप घाबरलीये। पण प्रतीक मात्र कमालीचा थकल्यामुळे तो पटकन झोपी गेला। थोड्या वेळाने खडखड असा आवाज करत खिडकी वाजली। चांदणी नुकतीच झोपीच्या आरी गेली असताना तिला त्या आवाजाने जाग आली। पण काही क्षणात सगळं शांत झालं। ती आता झोपली होती, पण पुन्हा एकदा तोच आवाज आला। यावेळी दुसऱ्या खिडकीतून तो आवाज आला होता। आता मात्र चांदणी डचकून उठली आणि विचार न करता तिने प्रतीकरावांना उठवले। पण लगेचच स्मशान शांतता पसरली आणि तिच्या नवऱ्याने तिला प्रेमाने झोपवले। सकाळी तिचं डोकं खूप जड झालं होतं। तिला अचानक मळमळी आली आणि उलटी झाली। प्रतीकरावांनी आईला बोलावलं। तिचे डोळे चमकले आणि लगेच तिने चांदणीची दृष्ट काढायला सुरुवात केली। प्रतीकराव बोलले, काय झालं ग आई? तेव्हा त्या बोलल्या, पहिला पेढा दे, मग सांगेन। चांदणी लाजली आणि प्रतीकराव बोलले, अगं चंदू, तू तरी सांग ना। तेव्हा आई म्हणाली, अरे बाप होणार आहेस तू आणि मी आजी। प्रतीकराव खूप खुश झाले। चांदणीने जणू घरात नवीन सुखाचे द्वार उघडले होते। पण गेल्या काही महिन्यात तिची प्रकृती खूप ढासळत होती। तिला भास व्हायचे आणि तिला तो दिसायचा। तो तिचा पाठलाग अमावस्येच्या रात्रीपासून करत होता, हळदीच्या आणि तिच्या शरीराच्या मोहाने। पण त्याचा डाव साधण्याआधीच ती गरोदर आहे असं कळालं। मात्र तरी तिला तो सहज सोडणार नव्हता। चांदणी खूप भेदारलेली असायची। ती सगळ्यांना सांगायची की तो तिला दिसतोय, पण सगळे म्हणायचे की तुला भास होत असेल आणि दुर्लक्ष करायचे। अशातच आता तिला 7वा महिना लागला होता। ती आता माहेरी निघाली। तिथे तर तो थेट तिच्या जवळ फिरत होता, पण बोलत नव्हता काही। जशी जशी तिची डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती तसा तसा तो तिला खूप त्रास देऊ लागला। हल्ली तर तो
दिवसा ढवळ्या तिला दिसू लागला, पण ती सांगणार कोणाला आणि कोण विश्वास ठेवणार? नंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला. सगळ्यांना वाटायचं की चांदणीला भासच होतोय, पण आता शेवटी तिची सासू म्हणाली, बाळा माफ कर आम्हाला. तू दरवेळी सांगायची, पण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आपण घरी गेल्यावर बंदोबस्त करूयात. पण कदाचित तो तिकडेच होता आणि त्याने यांचं बोलणं ऐकलं. रात्र झाली आणि आता तिला जाणीव झाली की खिडकी वाजू लागली आहे आणि ती खिडकी जोरात उघडली. तो बोलला, तू सुटणार नाही, मी तुला सोडणार नाही. तो एक रानदांडगा होता. चांदणी खूप घाबरली आणि बाळाला कवटाळून झोपली. आता हॉस्पिटलमध्ये 4 दिवस होऊन गेले होते आणि 5व्या दिवशी तिला घरी नेणार होते. 4थ्या दिवशी रात्री 1-2च्या सुमारास तो मेन गेटवर पाटील पेशंट नावाने चौकशी करत होता. पण त्याचा अवतार पाहून वॉर्ड बॉय आणि बाकीच्या लोकांनी त्याला आत प्रवेश दिला नाही. तो 7 फूट उंच धिप्पाड आणि त्याचा चेहरा खूप रागीट असा दिसत होता. सगळे लोक घाबरले आणि शेवटी आत येऊन ना दिल्यामुळे तो शिव्या देत देत जात होता. जाताना खिडकीत पाहून तो बोलला, अजून किती दिवस सुटशील तू? तुला मारणार मी. आता 5वा दिवस उजाडला आणि चांदणी बाळाला घेऊन तिच्या माहेरी आली. पण तिच्या आईला बोलली की माझ्या बाळाला सांभाळ, त्याला जप, मी नाही राहणार आता, सांभाळ बाळाला. आणि चांदणी त्याचे मुके घेऊ लागली. रात्री चांदणी झोपली होती, पण 12च्या सुमारास ती उठली आणि अचानक 9 दिवसांची बाळंतीण नसताना सुद्धा चांदणी पायी पायी तिच्या सासरच्या रस्त्याला निघाली. तिचे सासर 12 किलोमीटर दूर असतानाही ती चालत चालत निघाली होती. नदी नाले ओलांडून ती चालली होती आणि शेवटी जे नको होते तेच झाले. सासरच्या विहिरीच्या बुडाशी बसून तिने जीव दिला. चक्क रात्रभर तिचे प्रेत बसूनच होते. शेवटी त्याने तिला तिच्यासोबत नेलेच. माहिती काढल्यावर तिच्या घरच्यांना कळाले की तो एक रानदांडगा होता. कसा सोडणार तो ह्या ओल्या बाळंतिणीला?